त्याची कमतरता या प्रचारादरम्यान जाणवली. नाही, मला असं वाटतं की आम्ही शेवटपर्यंत महायुतीचा प्रयत्न 29 महानगरपालिकेत केला. 15 महानगरपालिकेत हा झाला, नागपूरमध्ये झाला महायुती, पण पुण्यामध्ये काही कारणाने होऊ शकली नाही. पण तरी मित्र पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सन्मानाने लढतोय, मैत्रीपूर्ण लढतोय. मला वाटतं कुणाची कमी कोणाला नाहीये. सध्या जेव्हा मित्र महायुती असते तर आम्ही एकत्र आलो होतो. त्यांचं काम त्यांनी करायचं, आमचं काम आम्ही करणार. जशी जशी निवडणूक समोर जाईल तसं तसं तुम्हाला आमची घट्ट मूठ दिसेल. आणि 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेच्या निवडणुकीपर्यंत सारा सरळ होईल. काही नाही, त्यांच्या दृष्टीनं अजित दादा आता राज्याचे नेते आहेत, आमचे बिडकरजी पुणे शहराचे नेते आहेत. तर राज्याच्या नेत्यांनी किंवा जिल्ह्याच्या नेत्याबद्दल तरी टीकाटिप्पणी करू नये. त्यांनी राज्याच्या नेत्याबद्दल केली पाहिजे असं माझं नाही. मला असं वाटतं की दादांनी आपली उंची कमी करू नये. भाजप नेते अजित पवार यांच्यावर टीका करतात, मात्र उदय सामंत यांनी टीका केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं? काय टीका केली? टीका केली की एक नगरसेवक आहेत आणि सर्व डागा मागतात. तर ते सामंत असे म्हणले की एकाचे 50 खर्चे करायची माहिती आणि आम्हाला त्यांनी कमी लेखलेलं आहे, त्यांना आम्ही त्यांची जागा लागतो. ठीक आहे, त्यांनी बोललं असेल त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं काय वाटतं. उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. विरोधकांचा आरोप होते की दबावपोटी अशा पद्धतीने पक्ष प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीत जे पक्षप्रवेश होत आहेत, आताही तुम्ही तुमच्याजवळ पक्षप्रवेश झाले. विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेण्याकरता हे सर्व पक्षप्रवेश आहे. कोणालाही दबाव टाकून राज्यामध्ये पक्षप्रवेश करता येत नाही आणि कोणाची भूमिका नाही. आम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी आम्ही थोडे कमी आहोत, त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता काही पक्षप्रवेश करतोय. शेवटी आम्ही काही प्रत्येक ठिकाणी पूर्ण नाही, अपूर्ण आहे. 51% लढाई लढण्याकरता काही शेवटी जितावं सिकंदर आहे. माननीय रवींद्र चव्हाणजींनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कुठल्या प्रभागाने तो सांगा जरा. ठीक आहे, मुंबईत आज रात्री भेटून जाईल.